सकाळी सकाळी बाहेर येऊन बघितलं तर समजलं की अंगणात मेंढच मेंढ आहे. मग मम्मीने सांगितलं, मग आठवलं की आपल्या गावात बाळूमामाचे मेंढे आलेले आहे. योगाने का होईना पण आमच्या दाराला त्यांचा पाय लागला, तेच एक भाग्य आहे. मग काय गावात त्यांची मिरवणूक वगैरे होती, तिथं पालखीचं दर्शन वगैरे सकाळी घेतलं आणि सरळ आलो शॉपमध्ये. आपण जो काही माल घेतला होता तो चेक करायचा होता, कारण की खूप सारा माल होता आणि त्याच्यात लिस्ट आणि ते चेक करणं इम्पॉर्टंट होतं. त्यात ड्राईड व्हेजिटेबल्स आलेलं होतं, जे की खूप सध्या चालतं आहे. नंतर जे बदामाचा क्रश करून एक नॅचरल पद्धतीने चॉकलेट बनवलेलं आहे ते पण आलेलं होतं. त्यात शिलाजीत होतं, खारीक पावडर्स होत्या, जिमवाल्यांसाठी होतं प्रोटीन बीन्स, आणि त्यानंतर बाकीच्यांसाठी आपण फ्लेवर्डमध्ये काजू आणि पिस्ता आणलेला होता. त्यासोबतच नॅचरल ड्राईड फ्रूट्स पण आणलेलं होतं, ज्याची खूपच मागणी होती. आणि डायबिटीसच्या लोकांसाठी हे आपले कटलेट्स होते. तिथेच काही कस्टमरला ते चॉकलेट्स आवडले आणि त्यांनी बाईंग पण केली. नंतर मित्र वगैरे आले होते, त्यांचे नवीन ड्रायफ्रूटचे पॅकेजिंग वगैरे घेऊन. पॅकेजिंग छान होती, त्यांना पण आपण ऑर्डर दिली. नंतर एक मुंबईची वगैरे ऑर्डर होती, ती पॅक केली. आणि आज जरा लवकरच आवरलं, कारण की आज दिवस कसा गेला काही समजच नव्हतं. मग गावात लवकर आलो आणि गेलो सरळ बाळूमामांच्या पालखीकडे. तिथे दर्शन वगैरे घेतलं. तुम्ही पण दर्शन घ्या आणि भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये.